Hello everyone, welcome to our new session of KCC Tutorials. मुलांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहास या पुस्तकातील 6वा पाठ मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास हा शिकणार आहोत. मनोरंजन म्हणजे काय आणि मनोरंजनाची कोणकोणती साधने आहेत आणि त्याची आवश्यकता काय आहे, यामागचा इतिहास काय आहे, मनोरंजनाचा इतिहास काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण या पाठात अभ्यासणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात आपला पाठ. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास यामध्ये आपण अभ्यासणार आहोत मनोरंजनाची आवश्यकता काय आहे, लोकनाट्य म्हणजे काय, मराठी रंगभूमीचा अभ्यास आपण करणार आहोत. तसेच भारतीय चित्रपटसृष्टी यासुद्धा गोष्टी आपण इथे अभ्यासणार आहोत आणि तसेच मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी आपण अभ्यासणार आहोत. मनोरंजन म्हणजे काय, तर प्रत्येक माणसाला त्याच्या दैनंदिन जीवनातील म्हणजे दररोजच्या कामामध्ये त्याचा दिवस जातो, पूर्ण त्याचा वेळ घालवावा लागतो, प्रत्येक कामामध्ये त्याचा वेळ जातो. मग हे सगळं काम केल्यानंतर जो मोकळा वेळ मिळतो, त्या मोकळ्या वेळेत ती व्यक्ती, तो माणूस तिच्या आवडीच्या गोष्टी करत असते. ती व्यक्ती तिच्या वेगवेगळे जे छंद आहेत ती छंद जोपासत असते. मनोरंजन हे म्हणजेच छंद जोपासणे किंवा आपल्या आवडीच्या गोष्टी करणे, अशा गोष्टी करणे ज्या आपल्याला आनंद मिळवून देतील. मनोरंजन म्हणजे काय आहे, तर माणसाच्या शरीराला आणि मनाला आनंद देणारं एक साधन आहे किंवा शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी मदत करणारं एक साधन आहे मनोरंजन. मनाला विरंगुळा मिळवून देणाऱ्या गोष्टी म्हणजेच मनोरंजनाची साधने होत. निरनिराळे छंद, खेळ, नाटक, चित्रपट आदी करमणुकीची साधने, लेखन, वाचनादी सवयी इत्यादींचा अंतर्भाव मनोरंजनात होतो. या सगळ्या गोष्टी करणे म्हणजे मनोरंजन होय. आपल्या मनाला आवडणाऱ्या गोष्टी, मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी करणे म्हणजे मनोरंजन होय. या मनोरंजनाची आवश्यकता काय आहे, तर उत्तम प्रतीचे निखळ मनोरंजन व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी महत्त्वाचे असते. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी मनोरंजन हे आवश्यक असते. चाकोरीबद्ध जगण्यातील कंटाळा दूर करून मनाला चैतन्य, ताजेपणा आणि शरीराला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम मनोरंजन करते. चाकोरीबद्ध जगणे म्हणजे काय, तर रोजचं जे दैनंदिन जीवन आहे, आपलं रुटीन आहे की सकाळी ठरलेल्या वेळेत जी कामं करणे, दुपारी, संध्याकाळी ठरलेल्या वेळेत जी कामं करणे, चाकोरीबद्ध जीवन, चौकटीमधलं जे जीवन आहे, त्या जीवनातील कंटाळा दूर करून मनाला चैतन्य आणि ताजेपणा देणारं जे काम आहे ते मनोरंजन करत असतं आणि त्यासाठी मनोरंजनाची आवश्यकता असते. छंद वा खेळांची जोपासना केल्याने व्यक्तिमत्वाचा विकास होतो. भारतात प्राचीन व मध्ययुगीन काळात उत्सव, सण सोहळे, खेळ, नाच गाणे इत्यादी मनोरंजनाची साधने होती. आधुनिक काळात मनोरंजनाची अनेक साधने आपल्याकडे उपलब्ध आहेत. मनोरंजन हे प्राचीन काळामध्ये कसं केलं जात असे, तर वेगवेगळे सण साजरे करून, उत्सव साजरे करून, खेळ, नाच गाणे ही सगळी मनोरंजनाची साधने होती. परंतु आता मनोरंजनाची अनेक साधने आपल्याकडे उपलब्ध आहेत. पूर्वी निसर्गाला अनुसरून अनेक कार्यक्रम केले जात असत किंवा मनोरंजनाची साधने ही निसर्गाला अनुसरून होती. निसर्ग हेच मानवाच्या मनोरंजनाचं साधन होतं आणि आता तसं नाही. आता मनोरंजनाची अनेक साधने आपल्याकडे उपलब्ध आहेत. मनोरंजनाचे 2 प्रकारात वर्गीकरण करता येते. मनोरंजनाचे 2 विभाग आपल्याला इथं दिसतात, कृतिशील मनोरंजन आणि अकृतिशील मनोरंजन. मग कृतिशील मनोरंजन म्हणजे काय, तर कृती आपल्याला शब्दावरूनच कळतं. कृती म्हणजे ज्यामध्ये एखादं कार्य केलेलं आपल्याला दिसतं, जसं की नाच गाणे असेल किंवा खेळ असतील किंवा एखादं नृत्य प्रकार असे, हे म्हणजे काय, तर कृतिशील रंजन म्हणजे एखाद्या क्रियेमध्ये त्या व्यक्तीचा प्रत्यक्ष शारीरिक मानसिक सहभाग असणे होय. प्रत्यक्ष ती व्यक्ती शरीराने किंवा मनाने त्यामध्ये सहभागी असणे म्हणजे कृतिशील मनोरंजन होय. जसं की हस्तव्यवसाय, खेळ ही कृतिशील मनोरंजनाची उदाहरणे आहेत. तसंच अकृतिशील मनोरंजन म्हणजे काय, तर आपण जेव्हा खेळाचा सामना पाहतो, खेळात प्रत्यक्ष भाग न घेता, त्या खेळामध्ये प्रत्यक्ष सहभाग न घेता, फक्त आपण त्या खेळाचा जेव्हा सामना पाहतो तेव्हा आपण तिथे प्रत्यक्ष प्रेक्षक म्हणून असतो.
संगीत ऐकतो, चित्रपट पाहतो, तेव्हा ते मनोरंजन अकृतीशील पातळीवर असते. या सगळ्या गोष्टी करत असताना आपण तिथे सहभागी नसतो, परंतु ते सर्व आपण फक्त पाहत असतो. आपण त्यामध्ये फक्त प्रेक्षक असतो. आपण हे सर्व फक्त पाहत असतो. आपण कोणती कृती करतो का? नाही. म्हणूनच या प्रकाराला, या मनोरंजनाच्या प्रकाराला अकृतीशील मनोरंजन असं म्हणतात. अकृती म्हणजे त्यामध्ये कोणतीही कृती आपण करत नाही. हे पाहिलं आपण मनोरंजनाचे प्रकार, कृतीशील मनोरंजन आणि अकृतीशील मनोरंजन. त्यानंतर पुढे आहे लोकनाट्य. लोकनाट्य आता आपण पाहणार आहोत. लोकनाट्य वेगवेगळ्या प्रकारची असतात. त्यातील पहिलं आहे कठपुतळ्यांचा प्रयोग. कठपुतळ्यांचा प्रयोग म्हणजे काय? तर कठपुतळ्यांमध्ये कठपुतळी म्हणजे एक छोटीशी बाहुली असते, जी लाकडापासून तयार केलेली असते. वेगवेगळ्या छोट्या छोट्या बाहुल्या बनवल्या जातात आणि या बाहुल्यांचे हात आणि पाय हलवता येतात. आणि मग या ज्या बाहुल्या असतात त्यांना पाठीमागून, पडद्याच्या पाठीमागून कठपुतळीकार जो असतो तो दोरीच्या साहाय्याने आणि हातांच्या आणि बोटांच्या साहाय्याने या बाहुल्या हलवत असतो. आणि पाठीमागूनच या सगळ्या नाटकाचा संवाद दुसरा एखादा संवाद म्हणणारा जो माणूस असतो, जी व्यक्ती असते ते संवाद म्हणत असते आणि त्यानुसार इथे त्यांचं हात आणि पाय असे हलवले जातात कठपुतळीचे. कठपुतळी म्हणजे काय? तर लाकडापासून तयार केलेल्या छोट्या छोट्या बाहुल्या. मग या कठपुतळ्यांच्या प्रयोगाचा इतिहास काय आहे? कधीपासून या कठपुतळ्यांचा प्रयोग सुरू झाले? तर मोहेंजोदडो, हडप्पा, ग्रीस व इजिप्त येथील उत्खननात मातीच्या बाहुल्यांचे अवशेष सापडले आहेत. त्या कठपुतळ्याप्रमाणे वापरले असण्याची शक्यता आहे. म्हणजे त्या काळापासून कठपुतळ्यांचे प्रयोग होतात. यावरून हा खेळ प्राचीन आहे हे समजते. पंचतंत्र व महाभारतात या खेळाचा उल्लेख आहे. पंचतंत्र आणि महाभारत या दोन्ही ग्रंथांमध्ये कठपुतळ्यांच्या प्रयोगाचा उल्लेख आहे. पंचतंत्र याचे लेखक आहेत विष्णू शर्मा. या ग्रंथाचे लेखक आहेत विष्णू शर्मा. आणि महाभारत हे व्यास महर्षींनी लिहिलेलं आहे, वेदव्यास. त्यानंतर प्राचीन भारतात या बाहुल्या बनवण्यासाठी लाकूड, लोकर, कातडे, शिंगे व हस्तिदंत याचा वापर करत असत. या खेळाच्या राजस्थानी व दाक्षिणात्य अशा 2 पद्धती आहेत. कठपुतळ्यांचे जे प्रयोग होतात त्याचे 2 प्रकार आहेत, राजस्थानी आणि दाक्षिणात्य. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आसाम, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ या राज्यांमध्ये कठपुतळीचे प्रयोग करणारे कलावंत आहेत. आजही कठपुतळीचे प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात. या सगळ्या राज्यांमध्ये आजही कठपुतळीचे प्रयोग करणारे कलावंत आहेत. कठपुतळीचा प्रयोग रंगण्यासाठी सूत्रधाराचे कौशल्य अत्यंत महत्त्वाचे असते. जो सूत्रधार असतो त्याच्यावरती हा खेळ अवलंबून असतो. म्हणजे तो महत्त्वाचं काम यामध्ये करत असतो. लहान रंगमंच असतो. कठपुतळ्यांच्या प्रयोगाचा जो रंगमंच असतो, म्हणजे जिथे हे परफॉर्म केलं जातं, जिथे हे सादर केलं जातं, तो रंगमंच खूप लहान असतो. प्रकाश आणि ध्वनी यांचा सूचक उपयोग यामध्ये केला जातो. छाया बाहुली, हात बाहुली, काठी बाहुली आणि सूत्रबाहुली असे याचे प्रकार आहेत. कठपुतळ्यांच्या प्रयोगाचे हे 4 प्रकार आहेत: छाया बाहुली, हात बाहुली, काठी बाहुली आणि सूत्रबाहुली. त्यानंतर पुढचं लोकनाट्य आपण पाहणार आहोत, दशावतारी नाटके. दशावतारी ह्या नावावरूनच आपल्याला कळते की दशावतारी म्हणजे 10 अवतार असलेली नाटके. भगवान विष्णूंनी जे 10 अवतार घेतले, भगवान विष्णूंचे जे 10 अवतार आहेत, त्या 10 अवतारांवरती कथा सांगणाऱ्या किंवा त्याच्या कथा वर्णन करणारी ही नाटके असतात. पौराणिक कथा यामध्ये सांगितल्या जातात. पौराणिक कथांवर ही नाटके आधारित असतात. भगवान विष्णूंच्या 10 अवतारांचे रूप या नाटकामध्ये घेतलं जातं. पाहूयात दशावतारी नाटके म्हणजे काय. दशावतारी नाटके हा महाराष्ट्रातील लोकनाट्याचा एक प्रकार आहे. सुगीनंतर कोकण आणि गोवा येथे दशावतारी नाटकांचे प्रयोग होतात. सर्वात जास्त कोकणामध्ये दशावतारी नाटकांचे प्रयोग होतात. दशावतारी नाटके मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध व कल्की या 10 अवतारांवर आधारित असतात. भगवान विष्णूंची हे 10 अवतार आहेत. या 10 अवतारांवर हे आधारित असतात. सर्वप्रथम सूत्रधार हा विघ्नहर्ता गणपतीला आवाहन करतो. गणपतीला नमस्कार करून या नाटकाचा प्रयोग सुरू होतो. दशावतारी नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा परंपरागत असते. नाटकातील बहुतेक भाग हा पद्यमय असतो. पद्यमय म्हणजे संगीत किंवा गायन केलं जातं. तिथे गीते असतात, वेगवेगळी गीते गायली जातात आणि काही संवाद पात्रे स्वयंस्फूर्तीने बोलतात. देवांसाठी लाकडी मुखवटे वापरतात. या नाटकामध्ये जे देवाचं रूप घेणार आहेत त्यांच्यासाठी लाकडी मुखवटे वापरले जातात.
नाटकाचा शेवट कसा होतो? तर नाटकाचा शेवट हा हंडी फोडून दही काला वाटणे आणि आरती करणे या कृतीने होतो. दशावतारी नाटकाची सुरुवात ही गणपतीच्या नमस्काराने होते किंवा गणपतीला वंदन करून होते आणि त्याचा शेवट दही काला हंडी फोडून दही काला केला जातो आणि आरती केली जाते. या कृतीने या नाटकाचा शेवट होतो. इथं आपल्याला दिसतंय दशावतारी नाटक. 18व्या शतकात श्यामजी नाईक काळे यांनी दशावतारी खेळ करणारा एक फड स्थापन केला होता. तो फड घेऊन ते महाराष्ट्रभर फिरत असत. 18व्या शतकामध्ये श्यामजी नाईक काळे यांनी हा फड स्थापन केला होता. विष्णुदास भावे यांनी दशावतारी नाट्यतंत्राचे संस्करण करून आपली पौराणिक नाटके सादर केली होती. पौराणिक कथांवरती ही नाटके आधारित असतात. त्यामुळे मराठी नाटकाची पूर्वपीठिका दशावतारी नाटकापर्यंत जाते. त्यानंतरचं लोकनृत्य आहे भजन. भजन या लोकनृत्याला काय म्हणू आपण, लोककलेला तर खूप जुना इतिहास आहे. खूप आधीपासून भजन कीर्तन केलं जातं. वारकरी संप्रदायामध्ये भजन कीर्तनाला खूप महत्त्व आहे. भजन म्हणजे काय तर टाळ, मृदुंग किंवा पखवाज इत्यादी वाद्यांच्या साथीत ईश्वर गुणवर्णनपर म्हणजे ईश्वराचं गुणगान गायणारे, ईश्वराचं वर्णन करणारे व नामस्मरणपर म्हणजे ईश्वराच्या नामस्मरणामध्ये किती ताकद आहे, नामस्मरण म्हणजे काय, या सगळ्यांवर भाष्य करणारी काव्यरचना गाणे याला भजन असे म्हणतात. भजन म्हणजे काय तर देवाची स्तुती करण्यासाठी, देवाचं नामस्मरण करण्यासाठी केलेली काव्यरचना. ती जी काव्यरचना आहे ती साग्रसंगीत सादर करणे म्हणजे संगीतासकट सादर करणे, देवाला म्हणून दाखवणे, देवाला भजणे किंवा देवाला आळवणे याला भजन असे म्हणतात. भजनाचे चक्री भजन आणि सोंगी भजन हे 2 प्रकार पडतात. चक्री भजन म्हणजे काय तर न थांबता चक्राकार फिरत भजने करणे म्हणजे चक्री भजन होय. गोल फिरत ही भजने होतात. त्यानंतर सोंगी भजन. सोंगी भजन म्हणजे काय, देवभक्ताची भूमिका घेऊन संवाद स्वरूपात भजन म्हणणे म्हणजे सोंगी भजन होय. देवभक्ताच्या संवादाचा उपयोग या भजनांमध्ये केला जातो. त्यानंतर अलीकडच्या काळात संत तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजन हे लोकप्रिय केलं होतं. अनेक वेगवेगळ्या संतांची भजने आपण ऐकली असतील. वेगवेगळ्या संत नामदेव, संत तुकाराम, एकनाथ यांची भजने प्रसिद्ध आहेत. देवाचं वर्णन करणारी, देवाची स्तुती करण्यासाठी जी काव्यरचना केली जाते, जी काव्यरचना म्हटली जाते त्याला भजन असे म्हणतात. देवाला भजने म्हणजे भजन होय. त्यानंतर उत्तर भारतात संत तुलसीदास, महाकवी सूरदास, संत मीराबाई आणि संत कबीर यांची भजने प्रसिद्ध आहेत. तर दक्षिण भारतात म्हणजे कर्नाटकात पुरंदरदास, कनकदास, विजयदास, बोधेंद्र गुरुस्वामी, त्यागराज आदींच्या रचना भजनामध्ये गायल्या जातात. गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता यांनी भक्ती संप्रदायास चालना दिली. महाराष्ट्रात संत नामदेवांनी वारकरी पंथाच्या माध्यमातून भजन कीर्तनास प्रोत्साहन दिले. वारकरी संप्रदायाने नामस्मरणाचा प्रकार म्हणून भजनास वैभव प्राप्त करून दिले. भजन हा भक्तिमार्गातील एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे. पुढे आपण पाहणार आहोत कीर्तन. परंपरेनुसार कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक नारद मुनी होत असे मानले जाते. संत नामदेवांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार असे मानतात. त्यांच्यानंतर अन्य संतांनी या परंपरेचा प्रसार केला, परंतु सर्वात पहिल्यांदा संत नामदेवांनी कीर्तनाचा प्रसार केला, त्याचा प्रचार केला. कीर्तनाला सुद्धा खूप जुना इतिहास आहे. वेगवेगळे कीर्तनकार आजपर्यंत होऊन गेले. आजही अनेक ठिकाणी कीर्तन केले जाते. कीर्तन हे मंदिराच्या समोर किंवा एखाद्या देवालयाच्या समोरच केले जाते. कीर्तनकारास हरिदास किंवा कथेकरी बुवा म्हणतात. कीर्तन करणाऱ्यास पोशाख, विद्वत्ता, त्यानंतर वक्तृत्व, गायन, वादन व नृत्य, विनोद यांकडे लक्ष द्यावे लागते. त्याच्या अंगी बहुश्रुतता असावी लागते. कीर्तन मंदिरात किंवा मंदिराच्या परिसरात केले जाते. कीर्तन म्हणजे काय तर ज्यावेळी देवाचं नामस्मरण केलं जातं, देवाचा नामघोष किंवा जय जयकार असं केलं जातं, त्याची आराधना केली जाते आणि ही आराधना संगीताच्या माध्यमातून केली जाते, त्यावेळी त्याला नामसंकीर्तन किंवा कीर्तन असे म्हणतात. कीर्तनाला सुद्धा खूप जुना इतिहास आहे. कीर्तनात कीर्तनकार आपल्या इष्टदेवतेच्या म्हणजे देवाच्या सगुण रूपाचं वर्णन करत असतं किंवा त्याच्या संगीतमय माध्यमातून त्या ईश्वराचं, त्या देवाचं वर्णन केलं जातं, त्याला कीर्तन असे म्हणतात.
माहीत करून घ्या. कीर्तनाच्या नारदीय अथवा हरिदासी आणि वारकरी या 2 मुख्य परंपरा आहेत. नारदीय आणि हरिदासी एकच, नारदीय म्हणजेच हरिदासी आणि वारकरी या 2 मुख्य परंपरा आहेत. हरिदासी कीर्तन एकपात्री प्रयोगासारखे असते. हरिदासी कीर्तन हे एकपात्री प्रयोगासारखे असते, ज्यामध्ये पूर्वरंग आणि उत्तररंग असतात. या कीर्तनामध्ये पूर्वरंग आणि उत्तररंग असतात. पूर्वरंगामध्ये काय असतं तर नमन, निरूपणाचा अभंग आणि निरूपण याला पूर्वरंग म्हणतात. नमन म्हणजे नमस्कार केला जातो देवाला आणि निरूपणाचा अभंग घेतला जातो. निरूपणाचा अभंग म्हणजे जो अभंग कीर्तनामध्ये आपल्याला सांगायचा आहे, ज्यावरती बोलायचं आहे, तो अभंग घेतला जातो, तो गायला जातो आणि त्यानंतर त्याचं निरूपण केलं जातं. निरूपण म्हणजे काय, तो अभंग समजवला जातो, त्या अभंगाचा अर्थ समजवला जातो, त्याला निरूपण असे म्हणतात. हा झाला पूर्वरंग. आणि मग उत्तररंग म्हणजे काय तर उदाहरणादाखल एखादे आख्यान सांगणे. जो काही अभंग घेतला आहे त्या कीर्तनामध्ये, त्या अभंगावरती एखादं उदाहरण सांगणे, उदाहरणादाखल एखादं आख्यान सांगणे, याला उत्तररंग म्हणतात. अशा दोन ह्याच्यामध्ये हे कीर्तन होतं, पूर्वरंग आणि उत्तररंग. त्यानंतर वारकरी कीर्तनामध्ये काय असतं तर वारकरी कीर्तन हे समूहाने केलं जातं, सामूहिकतेवर भर दिला जातो. या कीर्तनामध्ये टाळकरी, मृदंग वाजवणारे, टाळ वाजवणारे हे सगळेजण असतात. कीर्तनकारांबरोबर टाळकऱ्यांचा सहभागसुद्धा असतो. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात राष्ट्रीय कीर्तन नावाचा प्रकार पुढे आला. हे कीर्तन नारदीय कीर्तनाप्रमाणे सादर केले जाते. राष्ट्रीय कीर्तन जे आहे ते एकपात्री म्हणजे नारदीय किंवा हरिदासी कीर्तनाप्रमाणे सादर केलं जातं. त्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीतील नेते, शास्त्रज्ञ, समाजसुधारक अशा थोर लोकांच्या चरित्राच्या आधारे समाज प्रबोधन करण्यावर भर असतो राष्ट्रीय कीर्तनामध्ये. त्याची सुरुवात वाईचे दत्तोपंत पटवर्धन यांनी केली होती. जो स्वातंत्र्य चळवळीच्या काळात जे राष्ट्रीय कीर्तन होत असे, त्याची सुरुवात कुणी केली होती तर वाईचे दत्तोपंत पटवर्धन यांनी केली होती. याशिवाय महात्मा ज्योतिराव फुले प्रणीत सत्यशोधक समाजानेही कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य केले. संत गाडगे महाराजांची कीर्तने सत्यशोधकी कीर्तनाशी नाते सांगणारी होती. जातीभेद निर्मूलन, स्वच्छता, व्यसनमुक्ती यांसारख्या विषयांवर ते त्यांच्या कीर्तनातून प्रबोधन करत असत. अशा पद्धतीने कीर्तन आपण पाहिलं. इथंपर्यंतचा भाग आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्तापर्यंत आपण पाहिलं की मनोरंजनाची साधने काय काय आहेत. त्यापैकी लोकनाट्य आपण पाहिलं, मनोरंजनाची आवश्यकता काय आहे आणि लोकनाट्यांचे प्रकार आपण पाहत आहोत. त्यापैकी कठपुतळ्यांचे प्रयोग आपण पाहिले आणि दशावतारी नाटके, त्यानंतर भजन आणि कीर्तन या गोष्टी आपण पाहिल्या. उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इथंपर्यंतचा भाग आपल्याला समजलाच असेल आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज. गुड बाय.